अखंड महाराष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नाशिक शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी शहरातील विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देऊन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन केले। यावेळी द्वारका येथे छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी पारंपरिक वेशभूषा करत नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे रथ व माहितीपर चित्ररथांचा सहभाग देखील या मिरवणुकीत होता। यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, अनिल जाधव, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, बाळासाहेब पिंगळे, रमेश पिंगळे, शंकरराव पिंगळे, अशोकराव सोनवणे, दिलीप खैरे, शुभम काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यात लढाया नको, सत्यानं आपण सगळ्यांनी चालावं आणि एक सुखी करावं, असा हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आपल्याला उपदेश। या उपदेशाप्रमाणे आपण सगळ्यांना बरोबर घेऊन एकमेकांकरता आई अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीनं जे आहे आपल्याला वागलं पाहिजे। आपापले मनभेद आणि मतभेद जे आहे बाजूला सारले पाहिजे। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे जमलेल्या आहात आणि एवढी मोठी भव्य अशी महात्मा फुले यांची मिरवणूक आपण त्यांच्या प्रतिमेची काढत आहात, याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील आरटीओ कॉर्नर येथील महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मंडळ, मखमलाबाद येथील महात्मा ज्योतिराव फुले संयुक्त जयंती उत्सव मंडळ, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, कामगार नगर येथील गुरुशिष्य सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, लक्ष्मीचाळ द्वारका येथे महात्मा ज्योतिराव फुले मुख्य जयंती उत्सव मंडळ, जाणता राजा मैदान सातपूर येथील गुरुशिष्य जयंती महोत्सव सातपूर, तसेच ज्योती जन्मोत्सव मंडळ आदी मंडळांना मंत्री भुजबळ यांनी भेटी दिल्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।